कोलवाळे मारपेट हत्या प्रकरणात आता एक ट्विस्ट आयला, जातूंत आनीक 2 आरोपींनी पुलिसां मुखार सरेंडर केले। हाचे आदी क्रिस्टोफर पॉल आणि प्रतीक गावस हांकां पुलीस ताब्यात दवरले। ह्या प्रकरणात 60 वर्सां पिरायेच्या कृष्णा नायकाचेर जाल्ल्या जीवघेण्या हल्ल्यात जखमी जाल्ल्या पिडेस्ताचेर उपचारा वेळार मरण आयले। कोलवाळ क्रूर खून प्रकरणात आदी अटक केल्ल्या 2 जाणांक 8 दीस पुलिसांच्या ताब्यात दवरल्यात। बळी 60 वर्सां पिरायेचो कृष्णा नायकाक चिखली कोलवाळेत फकत भौशीक त्रासाक हरकत घेतिल्ल्यान बडयो मारून जीवेशी मारलो। गोंयांतल्या वाडत वचपी क्रूर हिंसाचाराच्या चक्राचो आनीक एक अध्याय मुखार आयलो। काल आनीक 2 जाणांनी सरेंडर केले आनी फुडली चौकशी चालू आसा। गोवा 365 खातीर मनीषा जाधव आणि अरुण नाईक। बस्तोडा हांगा भाड्याच्या एका कुडीक उजो लागलो। घरातल्या वस्तूचे आणि मालमत्तेचे व्हड प्रमाणात लुकसाण जाले। ह्या घडणुके वेळार घरात कोणूच नाशिल्ले खंय। म्हापसा उजो पालोवपी दळाच्या जवानांनी उजो आनीक पातळचे पयलीं नियंत्रणात हाडलो। कोणाक दुखापत जावंक ना। मजगती ह्या उज्याक लागून व्हड प्रमाणात अर्थीक लुकसाण जाला। उज्याचे नेमके कारण अजून कळूंक ना। हे घडणुकेची फुडली चौकशी सुरू आसा। बस्तोडा सेंट अँथनी चॅपला कडेन आशिल्ल्या एका रेंटेड रूमाक आयज सकाळी 10-10:30 वरांचेर उजो लागलो आणि ह्या उज्यान सुमारचे घरान पुराय सामान आशिल्ले जळोन खाक जाले। ही घडणूक जेन्ना म्हापसा उजो पालोवपी दळाक कळ्ळी तेंच्यांनी ताबडतोब हांगा धांव घेतली आणि जो मेरेन ते हांगा पावतले तो मेरेन ह्या रुमान जे सामान आशिल्ले पुराय जळिल्ले। ह्या रुमान आमी पळोवपाक शकता घोव बायलां तशीच तांची 2 भुरगीं रावताली आणि जेन्ना उजो लागलो तेन्ना ह्या घरान कोणूच नाशिल्ले। ती कामाक गेलेली आनी तांची भुरगीं जी आशिल्ली स्कुलान शिकता। तशेंच ह्या उज्यान आमी पळोवपाक शकता जी भुरग्यांची बुकां आसा ही पुराय जळोन खाक जाल्लेली आसा। तशेंच तांचे पुराय जे सामान आसा हे पिड्ड्यार जाल्लेले आसा। सो आणि ह्या घडणुकेचेर सध्या म्हापसा फायर जे डिपार्टमेंट आसा फुडलो तपास करीत आसा। बच्चा लोग का स्कूल का यूनिफॉर्म जल गया, उसका बर्थ सर्टिफिकेट जल गया, डॉक्यूमेंट जल गया और पैसा 1 साल का पैसा बन गया और मेरा अलग था, लड़का का अलग था, वो भी जल गया। हमें कुछ नहीं बचा है। कितना लॉस हुआ मैडम आपको पूरा? मेरे को उतना नहीं होता नहीं था, हो गया ना मेरे को बोलने का वो नहीं, कुछ भी नहीं बचा। कुछ भी नहीं बचा। आप कहाँ जाते हो काम को? नीचे काम पे जाते, घर पे काम करते जाते थे और बच्चे लोग स्कूल में गया था। उधर से मालिक ने फोन किया था, हम लोग इधर से आया तो कुछ नहीं पैसा। गाड़ी वो लग के सोना का लग था, वो बातें बच गया और सब कुछ और चांदी का पाउच था वो भी जल गया और बेटी का हाथ का चांदी का ब्रेसलेट वो भी जल गया। कुछ नहीं। बच्चे का किताब, बुक आणि डायरी, स्कूल का वो कपड़े, पेन, आधार कार्ड आणि बर्थ सर्टिफिकेट सब जल गए। सब डॉक्यूमेंट जल गए। कितना लॉस हुआ आपको अभी? हो गया होगा 2-2.5 लाख का लॉस हो गया। कुछ भी नहीं बचा अभी अंदर? अभी कुछ भी नहीं बचा, कपड़ा भी नहीं बचा, कुछ नहीं। एक सर्टिफिकेट भी कुछ भी बचा नहीं, पैसे भी जल गए सब जगह। आम्ही त्या पहिले धुवर येऊंक लागलो। धुवर येता म्हणून आमचे ड्रायव्हर आले थंयसर, तेंच्यांनी ते धुवर येताना आमकां सांगलें। आमकां पळय जाल्यार हांवें पयलीं येयलो आनी हे दाराचे लॉक कापले, ती नसतात न्हू, कापले। ती इस्कॉलाक वयता भुरगीं, ती हांगा कोणूच नासता। आमी ते धुवर येता म्हणून पयलें तेंच्यांनी सांगलें म्हाका। हांवें ते येयलो आनी हे पयलीं हे कापले धरून लॉक तेंचे आनी हे जनेल उगडले। पळय जाल्यार खूब धुवर येवंक लागलो आनी आमी आमचे वॉटर पंप स्टार्ट केलो बांयचो आनी थंयसून पत्र उखल्लो आनी मारले वयता, तरी थाराना आलो। मागीर फायर ब्रिगेड तेंकां फोन केलो, फायर ब्रिगेड ते येयले। तेंच्यांनी येवन मागीर हें कंप्लीट पालयलें आनी मागीर आमी हांकां फोन केलो चालू आसा, हेंचो फोन लागना खूब वगत। मागीर लागलो मागीर हे उजो जाला येयलो बेगीन दोगांय येयली। कसो लागलो उजो? कितें कारण? कारण आतां आमकांय समजना न्हू
कितल्यांक अदमास सकाळी येता? आता हे संध्याकाळी असतील 9, 9:30 साडे9:10 असे 9:30 असे पिसला लागला काय. त्यांचे तर पुरा बघा जेवण काय दुरंग ना त्यांचे पैसे असले भितर भरपूर पैसे असले. गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकार, मनीषा जाधव आणि सानिका नागवेकर. आरजी पक्षान आरजीपीच्या सांत आंद्रेचो आमदार विरेश बोरकारा आड सायबर क्राईम पुलिसांकडेन कागाळ करून पक्षाचे अधिकृत डिजिटल प्लॅटफॉर्म अनधिकृतपणान हाताळपाचो आरोप केलो. पक्षान चौकशी करून आपल्या अधिकृत पदाधिकाऱ्यांकडेन बेगोबेग प्रवेश मेळचो अशी मागणी केल्या. आरजीपीन सायबर गुन्यांव पुलिशेन सांत आंद्रेचो आमदार विरेश बोरकार हांणी पक्षाचे अधिकृत फेसबुक पेज, ईमेल खाते आणि यूट्यूब चॅनल बेकायदेशीर रितीन नियंत्रण दवरला असो आरोप केला. कागाळी प्रमाण आरोपीत अधिग्रहणाक लागून पक्षाच्या अधिकृत पदाधिकाऱ्यांक ताच्या डिजिटल प्लॅटफॉर्मांचेर प्रवेश आणि व्यवस्थापन करपाक मेळना. सायबर गुन्यांव पुलिसांनी या प्रकरणाची पुराय चौकशी करची, हक्कदारांक परतून प्रवेश मेळचो आणि कसली चुकीची गजाल स्थापन जाल्यार योग्य कायदेशीर कारवाय करची अशें आरजीपीन मागले. आम्ही आयज सगळे ऑफिस बेरर्स सायबर सेल पणजे हांगसर येयल्ले आनी तुमकां खबर आहा की आमी एक ह्या दिसांनी सांगलेले ऑलरेडी विश्लेशण व्हिडिओ काडून की जे आमचे ऑफिशियल प्लॅटफॉर्म आसा पार्टीचे, फॉर एग्जाम्पल आमची जी ईमेल आय डी आसा revolutiongonz@gmail.com, जी ऑफिशियल बँकेंग आमची लिंक आसा, कॉरस्पॉन्डन्स पयलींच्यान आमी करता आनी बाकीचे दुसरे ऑर्गनायजेशन्स आहा आनी बाकी सगळे जे इलेक्शन कमिशन सुद्दां आसा तेंचे कडेन मातशी सगळी पयलीं ती लिंक आसा आनी पार्टी जावच्या पयलींसून ती आसली आमचे कडेन ती आमी यूज करताली. तेजो लास्ट विकान एक्सेस आमचे कडसून काडून घेतलो आनी तेजो एक्सेस विश्वेशा कडेन आसलो, मागीर मनोजा कडेन आसलो पयलीं आनी मागीर म्हाजे कडेन आसलो आनी विरेशा कडेन आसलो. सो आमकां तिगांकूय एक्सेस तो काडलेलो आसा आनी सद्या तो विरेशा कडेच आसा. सो आमी तेजेर आनी जे आमची रेव्होल्युशनरी गोन्स एक यूट्यूब पेज आहा तेजे एक्सेस विश्वेशा कडेन आसलो आनी बाकीचे ऑफिस बरेच तेंचे कडेन आसले, तेजे एक्सेस विरेशान काडून घेतलेलो असो म्हणून आमी जी आमची एक कंप्लेंट केल्ली आसा की एक जे आमी सांगताले की पार्टी टेक ओवर करपाचे षडयंत्र कॉन्स्पिरन्सी चल्लेली आनी तेजोच भाग म्हणून वो आमी पळयता की सगळे आमचे डिजिटल प्लॅटफॉर्म्स आनी आमची जी ईमेल आय डी आसा, वन ऑफ द ऑफिशियल ईमेल आय डी आसा ती टेक ओवर करपाची हे एक कारस्थान आमदारान केल्लें आसा. आमी कंप्लेन आमदाराच्या अगेन्स्ट केल्ले आसा, जो आमचे एक आनी एक इनिशिएटीव आसलो जो आमी गांवांनी इश्यूज घेताले. आमी भुरग्यांक एक प्लॅटफॉर्म दिले की गोंयचो पात्रांव न्यूज म्हणून एक ऑफिशियल आमी हे केल्ले, फेसबूक पेज केल्ली, थंयसर आमी इश्यूज घेताले. तोवूय तेणी आमकां सगळ्यांक ऑफिस बेरर्सांक काडून उडयला आनी आपूण आतां यूज करता आनी जे कोण एंटी पार्टी एक्टिविटीज करताले, कोणाक टर्मिनेट केल्ला तांकां ते यूज दिता आनी तांकां तो एक्सेस आहा सगळे आनी आमच्या पार्टीच्या अगेन्स्टूच ते आतां यूज करता. आनी मेनली ती जी ईमेल आमची आसा जी revolutiongonz@gmail.com आसा ती व्हेरी इम्पॉर्टंट आसा की सगळो डेटा जो आहा पार्टीचो सगळो तेगेर आसा, जे आमचे ते क्लाउड स्टोरेज जावं नाजाल्यार ते ईमेल कॉरस्पॉन्डन्स जावं तितून आसा. म्हयन्याक जे आमी ECS धाडटा ते डोनेशन मेळटा आमकां जे 27,100 रुपया सगळ्यांचे मेळोन 117 लोकांचे मेळोन ते ऑलमोस्ट 27,000 जाता. ते आमकां एवरी मंथली धाडचे पडटा. ते आतां आमकां धाडूंक मेळची ना कित्याक एक्सेस आनी कंट्रोल आमचे कडसून काडून घेतलेलो आसा आनी फूल प्रायवसी आनी फूल सेक्युरिटी सेटन ऑथेंटिकेशन जे टू फॅक्टर ऑथेंटिकेशन ते चेंज करून दुसऱ्यांक कोणाक दिला आसतले हे आमी इन्वेस्टिगेट कर सांगला साहेबान सांगला आमकां की हे जे लिंक सगळे मेळटले, जे कोणी एक्सेस कोणा कडेन एक्सेस आहा सद्या आनी कोण एक्सेस हो फुडें करता आनी कितें तेजेर एक्शन जाता. जर फाल्यां जर ईमेल आय डीर कितें तर सायबर क्रायम नाजाल्यार कितें क्रिमिनल एक्टिविटीजाक यूज जाता जाल्यार आमी ती चेक करूंक शकता, तेगेर स्टॉप करूंक शकता अशें साहेबान सांगलेलें आसा. की एक पेज आहा WhatsApp गोवा म्हणून, ते WhatsApp गोवाचेर तुमी पळोवंक शकता की तरेतरेचे जे आमचे ऑफिस बेरर्स आसा तांकां डिफेमेटरी नाजाल्यार मॅलिशियस नाजाल्यार फॉल्स स्टेटमेंट दिता, जे आमचे CC चॅट्स जे म्हणटा की आउट जाला नाजाल्यार अशें तुमी म्हणटा ते एडिटेट करून सगळे चॅट्स थंयसर आउट केल्ले आसा आनी कोणी आउट्स केल्ले कितें आहा तीय कंप्लेन आमी ओल्ड गोवा पुलीस स्टेशनाक दितले. सो अशें फूल षडयंत्र आमकां डिफेम करपाक, पार्टीक डिफेम करपाक, प्रेजेंट ऑफिस बेरर्स आसा तांकां डिफेम करपाक चल्लेलो आसा. आनी एक सांगता हांव तुमकां, हे जे लास्ट 3 इंटरव्यूज आमदाराचे तुमी पळयले आनी तुमी तो मिस केला, आमी सांगलेला तुमी ताका तो क्वेश्चन करूंक ना. तो म्हणटा की सगळे डॉक्युमेंट्स आमी आमचे कडेन मागला आनी पार्टीचे ऑफिस बेरर्स आसा ते कितें करतले.
जी 30 तारीख मिटींग जाली त्या मिटिंगेक आमदारान हे लेटर दिल्ले तेन्ना मिटींग रातची आउट जाल्ली म्हणून आमी आउट करून लेटर हे लेटर दिल्ले आनी ते लेटर त्यांनी सेकंड पॅरेग्राफान कितें बरयल्लें 30 तारीख ज्या 70 दिसांनी आमदार आमच्या ऑफिसान येयल्लो CC मिटींग 4 मिटींग त्यांनी अटेंड करून त्यांनी कितें बरयल्लें एट द आउटसेट आय प्लेस ऑन रिकॉर्ड दॅट आय अटेंड दीस मिटींग अंडर प्रोटेस्ट म्हणल्यार तो प्रोटेस्ट करपाक थंयसर येयल्लो त्यांनी मिटिंगेन प्रोटेस्ट केलो आनी थंयसर मिटिंगेच्या सकयल भायरूय थंयसर प्रोटेस्ट केलो आनी ताका हे सॉल्व केल्लें नाका जाल्लें पार्टी कशी फुडें व्हरपाची पार्टीचे अफेर्स कशे फुडें व्हरपाचे जो प्रेसिडेंट आमचा तो रिजिग्नेशन जाला तो वर्किंग प्रेसिडेंट काडपाचो का न्यू प्रेसिडेंट काडपाचो का ताका कन्विन्स करपाचो हेजे डिस्कशन जेन्ना जालें तो म्हणटा आपल्याक डॉक्युमेंट जाय आपलो तेन्ना प्रोटेस्ट चालू हो प्रोटेस्ट आपलो सोंपोसर आपूण तुमकां काय सांगूंक शकना जेन्ना विश्वासान स्पेसिफिकली सांगलें की आपूण फावंडर मेंबर आमी 3 जाण आनी पार्टी ही केल्ली फुडें व्हेलेली तेन्ना आपूण रेडी आसा विदाउट एनी कंडिशन मनोजाक मेळपाक विरेशान तेन्ना सांगलें की म्हाका हे डॉक्युमेंट जाय आय एम अटेंडिंग दीस मिटींग अंडर प्रोटेस्ट हे डॉक्युमेंट मेळ्ळ्या शिवाय आपूण प्रेसिडेंटाचें काय उलयचें मनोजा कडेन काय उलयचें ना सो ताका हितूनसून कळटा की ताका मनोज पार्टीन नाका आसलो म्हणून तेणी मडगांव मिटींग अनऑफिशियल मिटींग तेणी जी कन्वेन केली आनी तेजोच भाग म्हणून आयज आमी PI कडेन पावल्ले आसा आनी जसो जसो टायम येता आतां तेंच्यांनी सांगलां की ते इलेक्शन कमिशनाक पार्टी फुडें व्हरपाचे जे चॅलेंज करपाचे ते करतलेच गोवा 365 खातीर डायलन रॉड्रिगीस, गौतमी गांवकार आनी सानिका नागवेकर. कांय दिसां आदीं गोवा 365 शिरसय आशिल्ल्या गणपती विसर्जन तळयेची बातमी केल्ली. तळयेची गत बरीच पेड्ड्यार आशिल्ली तशेंच उदकय दुशीत जाल्लें. कितलेशेच फावटी संबंधितांक कागाळी करून लेगीत कांयच काम जावंक नाशिल्लें. चवथ लागीं पावल्या आनी तळयेचे नितळसाणीचें काम जावपाची खरेंच गरज आसा. आतां हें काम करपाक सुरवात केला खरें पूण चवथ लागीं पावला म्हण तळी नितळ उरतली काय परत यो रे म्हाज्या मागल्या वेळच सांगतलो. गोंयभर आतां दुशीत उदकाच्यो काणयो मुखार येत आसात. सिवेज आनी कोयर हे मुखेल मुद्दे जाल्यात. ह्या कारणांक लागून उदक दुशीत जाता. लोक न्हंयो तळयो दर्या नितळ करतात खरे पूण सिवेजी सोडपी आनी कोयर उडोवप्यांचेर कित्याक दखल घेयनात. निलेश बाब कितलेशेच वर्सां पयलींचे तुमचे हे तळे आयज तुम्ही फायनली साफ करपाक घेतलेले आसा आनी तुमचो डिमांड आसलो तशेंच तुमचे जे वाठारांतले लोकल्स आसा तांचोय डिमांड आसलो की हे तळे खंय तरी नितळ जावपाक जाय कारण चवथूय लागीं पाविल्ली आसा आनी तुमचे सगळे हांगा लोक गणपती पावयता. आयज तुम्ही जो इनिशिएटीव घेतला कितें सांगपाक सोदता हेच्या पयलीं म्हणजे सगळ्यांक उठून पयलो हांव थँक्स तुमकां म्हणटा की ही जी पेंडींग जे काम आसलें हे तुजीच म्हणजे एक्चुअली तुवें रिपोर्ट केल्लो पयलो की हांगा हे तळे अशें अशें आसा. आमी खूब वर्सां जालीं हांगासून सांगितलें आहा गव्हर्मेंटाकूय सांगता सगळ्यांक लोकल बॉडीक आमचे सांगताले की बाबा हे तळे मातशें साफ करून घेवया कित्याक हांगा 70-80 गणपती आमचे एवरी इयर हांगा बुडयता. दिसान दीस वर्सान 10 गणपती वाडटा सगळे हांगा हाडून बुडोवप भितर कोच्यो आनी कितें माती वगैरे सगळें आसलें भितर तुमकां खबर आसा सगळें कशें आसलें तें. स्पेशली हांव थँक्स म्हणटा आमच्या महिला मंडळाक जी महिला मंडळ म्हाज्या फाटीक लागली आनी येवन म्हाका म्हणपालें आमकां तळे ह्या फावटी साफ करूं जाय. जी हांव चिंत्तालो म्हाका तेंचो सपोर्ट गावलो की बाबा हे करया आमी म्हणून. सो त्या प्रमाणे आमी हे तळे साफ करपाक स्टार्ट केले. सेकंड थींग सगळ्यांकून इम्पॉर्टंट म्हणजे सांगपाचें म्हणजे तुका तळे जे आहा न्ही आमी ती एनओसी कम्युनिटी कडून घेतलेली. कम्युनिटीन म्हाका विदीन एक लेटराचेर तेंच्यांनी समथींग म्हाका एनओसी दिली की बाबा हे तळे तुमी जाय तशें साफ करून घेयात कित्याक तांकां कळटा की बाबा हे गणपती विसर्जन हांगा करता. आनी त्या कारणाक लागून हांव तांकां कम्युनिटी एटर्नी प्रेसिडेंट हांकां सगळ्यांक हांव थँक्यू म्हणटा शिरसय कम्युनिटी. सो त्या प्रमाणे आमी आतां काम चालू केल्लें आसा आनी हांव होपफुली मागता की बऱ्यांतले बरे हितून साफ जावन तळे आमकां मेळचे. आनी तशेंच हांव लोकां कडेन आमच्या शिरसयच्या लोकांकूय सांगता की चलता वयता येता हांगासून कचरो मात हितून उडोवं नाका. हे आमी अशें साफ दवरया एवरी इयर साफ करया पूण कितें आहा कचरो उडोवं नाका तुमी हितून मातशें जाता तितलें नितळ दवरपाचें कित्याक गणपती बुडयता आमी. आमच्या महिलांकूय हांव धन्यवाद म्हणटा कारण तेंच्यांनी इनिशिएटीव घेवन तेंच्यांनी पंचायती तर्फे किंवा बाकीच्या सगळ्या हांकां एप्लिकेशनां करून तेंच्यांनी फॉलोअप केलें आनी तेंच्यांनी त्या ज्या फाटसून झेडपीच्या फाटसून लागून हें काम करून घेतलेलें आहा म्हणून तेंचे हांव त्या महिलांचे धन्यवाद म्हणटा कारण तेंच्यांनी ही इनिशिएटीव घेतलेली आसा. तेन्ना सगळ्यांक हे तळे इन फ्युचराक अशें साफ दवरचें कारण तेतून घाण किंवा हांगासरूच जे शॉपां आसात त्या शॉपांनी नाका जाल्ली घाण तेतून उडयतात. तेतून आडसरां बाकीचे कितें कापून तेंच्यांनी सायटीक उडयल्ली आसा. तेन्ना पंचायतीन आतां तरी तेजेर लक्ष दिवचें आनी पंचायतीन तेजे देखरेख करची कारण जेणे करून त्या हांगासर परत घाण जावची ना म्हणून.
इतकेंच सांगून हांव देव बरें करूं म्हणून. खुबशीं वर्सां जालीं आमी पळयता, आमी ह्या तळ्यान अशेच गणपती बुडयतात. आमी इतली तेजी गणपती इतली सेवा बरी करता, इतले हजारांनी पयशे मोडटा, आमी लास्टाक हाडून आमी ताका हांगा चिखलान घालता. हे तळें साफ करपा खातीर आमी 2 वर्सां पयलीं अशेंच एक टेंडर काडलेलो आनी तळें साफ करपाक आमी प्रयत्न करताले. त्या वेळार आमकां कोणी तरी खूब जाणां अश्यो आडमेळी हाडल्यो आनी ते तळें साफ करपाच्या वेळार तें उरलें आनी तरी आमी साफ केल्लेच तें. पूण हे तळें आतां जें आसा तें वर्सांनी वर्सां तळें हांगासर आसा आनी हे गांवचे सगळे गणपती हांगा बुडयतात. हे सगळे जे गणपती हांगा जाता आनी हे तळें इतलें तेन्ना ब्युटिफूल म्हणजे इतलें सुंदर असलें. ह्या तळ्यान ल्हान ल्हान आमी आमच्या ल्हानपणान हांगा न्हाताले बीन, इतलें तळें नितळ असलें. पूण आतां अशें जालां की ह्या तळ्याक कोणें एक तर उदक भरून रावल्या कारणान जावं हे सायडीक जी शॉपां बी आसात ती शॉपांनी घाण उडयल्या कारणान सगळे हांगा तळें आतां हें हळशीक जाल्लें आसा. आज दिसता पळय फाटल्यान मशीन येयला तळ्यान देंवला आनी तळें साफ करतात. हांगासर आमचे सगळे सिरसेचे गणपती बुडयतात. पूण तळ्याची परिस्थिती पळोवन मनाक अशें हें दिसता की दूख दिसता की हांगासर खरो आमचो देवा बुडोवपाचो काय म्हणून. गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकार, गौतमी गांवकार आणि वैष्णवी साळगांवकार. शुक्रारा कच्च्या तेलाचे दर सुमार 2% देंवले आणि पुरवण खंडीत जाल्ल्याचो हुस्को उणो जाला. आडकून पडपी तेल टँकर होर्मुझ सामुद्रधुनींतल्यान परतून हालचाल सुरू जाल्ल्यान थाकाय उक्तायिल्ली वता. वॉशिंग्टन आणि तेहरान हांच्या मदीं संभाव्य कबलात जाल्यार इराणी कच्च्या तेलाची अतिरिक्त निर्यात करपाक मेळूं येता आणि संवसारीक कच्च्या तेलाच्या वेपाराचो मुखेल मार्ग आशिल्ल्या होर्मुझ सामुद्रधुनींतल्यान तेल माल धाडपाक उणो धोको निर्माण जावंक शकता आणि वाडट्या अपेक्षांक लागून हो उणाव जाला. टिकपी शांतताय कराराचेर आशिल्लो विश्वास वाडोवपाक लागून होर्मुझ सामुद्रधुनींतल्यान टँकर येरादारी चड करपाकय प्रोत्साहन मेळ्ळा. त्याच वेळार मध्य उदेंत आणि अस्तंत आफ्रिकेतल्या कच्च्या तेलाची निर्यात वाडिल्ल्यान पुरवणांत संभाव्य व्यत्यय येवपाचो हुस्को उणो जाला, अशें पीटीआयच्या अहवालांतल्यान मुखार आयला. गोवा 365 खातीर मनीषा जाधव आणि अरुण नाईक. पणजेंत कॅप्टन ऑफ पोर्ट्स टर्मिनल इमारतीचे उक्तावण करून गोंयांत दर्यावेल्या मुळाव्या साधन सुविधांचो नवो मार्गदर्शक जोडला. गोंयच्या न्हंयचे देगेर प्रवेशदार अशें वर्णन केल्ल्या सुविधेचें उक्तावण केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल हांणी मुखेलमंत्री आनी हेरांच्या हजेरेंत केलें. दर्यावेल्या उदरगतीच्या नव्या टप्प्यांची सुरवात जाल्या. गोंय दर्या बंदरा खातीर येवजण्यो केल्यार मुळावी बांदावळ घटमूट जातली, वेपार आनी पर्यटनाक चालना मेळटली आनी रोजगाराची संदय मेळटली अशी आस्त आसा, मुखेलमंत्र्यान सांगलें. जहाज प्रेरीत कॅप्टन ऑफ पोर्ट्स टर्मिनल हो गोंयच्या दर्यावेल्या दायजाचें प्रतिबिंबीत करपी एक आगळोच स्थळ आसा, अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंतान सांगलें. हो प्रकल्प राज्याच्या इतिहासीक दर्यावेल्या दायजाचो भोवमान करता आनी तेच बरोबर दर्यावेलें एक मुखेल केंद्र जावपाची ताची नदर घटमूट करता, अशेंय ताणें सांगलें. इट इज अ युनीक डिझायन आणि युनीक कन्सल्टन्सी. कारण जेन्ना न्हंयन बिल्डींग बांदप आनी ती बी बिल्डींग बोटी सारकी बांदप, न्हंयन खूब बिल्डिंगो बांदता, मुंबय तो डायरेक्ट वयर काडटा शो एक हे कसो, बट ती बोटीच सारकी बांदप आनी लोकांकूय ती बोट कशी दिसप. म्हणजे इन लॉंग रन जर गोंयांत शाळेंतलीं भुरगीं येवन जर ह्या ऑडिटोरियमान बसलीं आनी हांगा जर एखादो फिल्म तांकां दाखयलो, दे विल फील दॅट वी आर इन अ सी. तांकां तो अनुभव घेवपाक मेळटलो की हय आमी दर्यानूच आसा आनी आमी बोटीनूच बसल्या. म्हणजे हाज्या खातीर ही बिल्डींग, हांव परत एकदां सांगता की दीस इज अ युनीक बिल्डींग, नॉट ओन्ली इन द गोवा बट इन द कंट्री. ही युनीक बिल्डींग अशा पद्दतीचो डिझायन हो रेडी केल्लो आसा. हांव हें सगळें सांगता आसतना मुद्दामून म्हणटलो की ज्या न्हंयनी गोंयचो इतिहास घडयलो त्योच न्हंयो आतां गोंयचें भविश्य घडयतली. गोंयच्या मुळाव्या साधन सुविधांचेर एक प्रतिकात्मक भर अशें म्हणत कॅप्टन ऑफ पोर्ट्स टर्मिनल इमारत ही फाउंडेशन ते उक्तावण मेरेनचो लांब प्रवास यशस्वीपणान पुराय जाल्ल्याचे दिगंबर कामतीन सांगलें. 30 सप्टेंबरा पयलीं गोंय दर्यावेल्या मंडळाची थापणूक जातली अशें ताणें आश्वासन दिलें. देर इज अ लॉट ऑफ रायटिंग. ह्या दिसांनी पेपरांनी बरयत आसता मरीटायम बोर्ड नांव दिवपा जाय, मरीटायम बोर्ड नांव दिवपा जाय. The new, I am again making it clear to everybody, the new Port Act has been notified on 1st April 2026 and there is a period of 6 months
within which the Maritime Port, Goa Maritime Board has to be constituted. Goa government under the leadership of Dr. Pramod Sawant has already initiated formation of the Goa Maritime Board, and I assure the Union Minister that before 30th September we will complete the process and Goa Maritime Board will come into existence. संगलंक कलजतलंग एवकर हमारे जो आर्किटेक्ट है जिन्होंने डिजाइन की है, उन्होंने कुछ देर पहले हमें कहानी बताया कैसे मुंबई से गोवा तक स्टीमर आते थे और लोगों को लाते थे। तो इसका एक बहुत शक्तिशाली इतिहास है और परम आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने हमें हमेशा यही आग्रह की है, विकास भी विरासत भी, यानी कि हमारे जो विकास यात्रा हमारी अर्थव्यवस्था को पिछले 12 साल में मजबूत बनाने के लिए परम आदरणीय प्रधानमंत्री जी ने जो मेहनत की है, जो नीति अपनाया है, जो कार्यक्रम रचना की है, जिसको सही समय पे लागू की है, इसकी वजह से आज देश दुनिया का एक बहुत शक्तिशाली देश के हिसाब से अपना पहचान बना पाया। गोवा 365 खातीर जाहीद हसन, गौतमी गावकार आणि वैष्णवी साळगावकार.